कॅन कॅपिटलिझम ब्रिंग इन्क्लुसिव्ह ग्रोथ? भांडवलशाहीमुळे सर्वसमावेशक वृद्धी शक्य आहे काय? ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपण नेहमी म्हटलंय बघा, ते जीएस मधलं उत्तर असू दे, ऑप्शनल मधलं उत्तर असू दे किंवा तुमचं एसए मधलं, जो एंडिंग पॅराग्राफ आहे ना, निष्कर्ष जो आहे हा नेहमीच पॉझिटिव्ह नोटवरती असला पाहिजे. तो नेहमी पॉझिटिव्ह नोटवरती असला पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा. हा, त्यामुळे भांडवलशाहीमुळे सगळं शक्य आहे पण सर्वसमावेशक विकास किंवा वृद्धी शक्य नाही, असं स्टेटमेंट करणं आपल्याला परवडणारं नाहीये. ठीक आहे, हा, तेही लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आपल्याला काही बघा, निष्कर्षामध्ये काय करायचंय, निष्कर्षामध्ये प्रश्न वाचून, म्हणजे आता हा प्रश्न आहे, टॉपिक वाचून आपण स्वतः हतबल व्हायचं नाहीये. टॉपिक वाचून आपण स्वतः त्याबद्दल निष्क्रियता दाखवायची नाहीये. आपल्याला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे, तुमच्याकडून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगची अपेक्षा आहे. अरे तरुण तडफदार आहात तुम्ही, तुमच्याकडून या बाबींची अपेक्षा आहे की नाही, आमचे तरुण, आमच्या तरुणी या उद्या देशाचं भविष्य आहे आणि उद्या देशांच्या हातात दिला तर हे निश्चितपणे काहीतरी बदल घडवून आणतील. नुसतं म्हणायचं नाही नाही मला याच वर्षी कलेक्टर झालं पाहिजे मी, अरे पण का नाही, मला झालं पाहिजे, व्हायला पाहिजे राव, आपण किती दिवस, मी वयाच्या 21व्या वर्षी झालो पाहिजे, मी पहिल्या अटेम्प्टला झालो पाहिजे. अरे पण ह्या झाल्या सगळ्या अपेक्षा, प्रत्यक्षात जिल्हा तुझ्या हातात दिला तर तू करणार काय हे दिसतंय तुझ्या या निष्कर्षामधून. जर आपण तसं नकारात्मक स्वरूपात त्याचे उत्तर एंड करत असू, प्रश्नाला प्रश्नार्थकच ठेवत असू, मग तुमच्या हातात जिल्हा का द्यायचा? प्रश्न विचारणारे आणि प्रश्नाचा बाऊ करणारे लोक ह्या जगामध्ये सगळीकडे आहेत. जगामध्ये किंमत कुणाला आहे किंवा गरज कुणाची आहे देशाला? प्रश्न सोडवणाऱ्या लोकांची, वेगळेपणाने विचार करणाऱ्या लोकांची. आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्याला ही संधी आहे, निबंध ही संधी आहे, या संधीचा उपयोग करा आणि निबंधाच्या या संधीमधूनच पुढे जा. निष्कर्ष असा मांडा की ज्याच्या माध्यमातून ऍटलिस्ट एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निष्कर्षामध्ये तुमची 2 प्रकारची वृत्ती ही दिसली पाहिजे. पहिला मुद्दा दिसला पाहिजे तुमचं व्हिजन, ठीक आहे, तुमची दूरदृष्टी ही दिसलीच पाहिजे, व्हिजन. आणि दुसरं तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. प्रश्न सोडवणं, तुमची प्रश्न सोडविण्याची वृत्ती ही त्याच्यातून दिसली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची वृत्ती त्यातून दिसली पाहिजे. निष्कर्षामध्ये या 2 गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत. बाकी पॉझिटिव्ह तर असलाच पाहिजे निष्कर्ष. आणि म्हणून जेव्हा आपण इथे या भांडवलशाहीकडे अभ्यासतो, भांडवलशाहीचा अभ्यास करत असतो, चूक तुमची नाहीये. आपण भारतामध्ये समाजवाद 1947 पासून ते आत्ता 1991 पर्यंत भारतामध्ये समाजवाद अस्तित्वात होता. आणि या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये राहत असताना आपल्या अवतीभोवती सगळीकडे या समाजवादाचा प्रभाव आजही दिसतो. आणि त्याच्यामुळे आपण भांडवलशाहीकडे फक्त एकाच चष्म्याने पाहतो, आणि ते म्हणजे की भांडवलशाही निष्ठुर आहे, भांडवलशाही ही ओरबडणारी आहे, भांडवलशाहीतून विकास आणि वृद्धी शक्य नाहीये, आणि जर झालीच तर ती केवळ मुठभरांची होणार आहे. भांडवलशाही अशा पद्धतीने नकारात्मक बाब आहे. भांडवलशाही समाजामध्ये नेहमी विषमता, असमानता निर्माण करते. हे साहजिक आहे असं वाटणं, पण केवळ असंच वाटून घेऊ नका. भांडवलशाहीच्या दुसऱ्या बाजू पण लक्षात घ्या आणि ह्या दुसऱ्या बाजू लक्षात घेऊन त्याच्यानुसार विचार करण्याचा प्रयत्न करा की याचा कन्क्लुजन, म्हणजे ठीक आहे, मला मान्य आहे हे प्रश्न आहे, भांडवलशाही अशा पद्धतीने हे निर्माण करणार आहे, भांडवलशाहीमुळे पर्यावरणावर ऱ्हास होणार आहे, वाढणार आहे, वेग वाढणार आहे, भांडवलशाहीमुळे असमानता वाढणार आहे, विषमता वाढणार आहे, मान्य आहे. पण भांडवलशाहीला पर्याय आहे का? तर तो पर्याय नाही आहे.
मग भांडवलशाहीला पर्याय नाहीये तेव्हा, जेव्हा एखाद्या गोष्टीला पर्याय नसतो तेव्हा काय उपाय असतो? उपाय हा असतो की ती कशी अधिक मानवी बनवता येईल, ती कशी अधिक रिस्पॉन्सिव्ह बनवता येईल, संवेदनशील बनवता येईल, प्रतिसादात्मक बनवता येईल, आणि तिच्या माध्यमातूनच आपण आपले प्रश्न कसे सोडवू शकतो हे बघितलं पाहिजे. हे आपल्याला ह्या कन्क्लुजन मधून सांगायचं आहे. तो पॉझिटिव्ह नुसता ॲटिट्यूड, हो मी पॉझिटिव्ह आहे लिहून नाही चालत, सांगून चालत नाही, दाखवावं लागेल. आणि मग तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता? सांगू शकता की या स्वरूपात मला वाटतं की भांडवलशाही ही अधिक लोकाभिमुख बनू शकते, अधिक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून ते अधिक रिस्पॉन्सिव्ह प्रतिसादात्मक बनू शकते, हे सांगू शकता. आणि याचं सुंदर उदाहरण बघा, भांडवलशाहीमुळे सर्वसमावेशक वृद्धी. प्रश्न तुम्हाला हा वृद्धीचा आहे बरं का, ग्रोथ वरती आहे ना की डेव्हलपमेंट वरती, हे लक्षात घ्या. पण तरी सुद्धा आपण पुढे जाऊया. बघा, एक म्हणजे व्हिजन आणि दुसरं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड. व्हिजन काय करता येईल आपल्याला? तर आपल्याला आजचा नाही विचार करायचा की भांडवलशाहीमुळे आर्थिक वृद्धी शक्य आहे काय, आजचा विचार करू नका. म्हणजे आज तर विचार करताच आहात तुम्ही. निबंधात तुम्ही सुरुवातीला ब्रेन स्टॉर्मिंग, कन्क्लुजन आणि मेन बॉडी लिहिलीच आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधक बाधक चर्चा केलीच आहे की भांडवलशाहीमुळे हे होणार आहे, भांडवलशाहीमुळे हे साध्य होणार आहे, हे फायदे होणार आहेत, हे त्याचे आव्हानं आहेत, हे तुम्ही सगळी साधक बाधक चर्चा केलेली आहे ऑलरेडी. आता आपण निष्कर्षाचा विचार करतोय, आणि हे निष्कर्षाचा विचार करत असताना आपण पुन्हा एकदा आहे तेच लिहिलंय ते पुन्हा एकदा रिपीट करू नका. आता पुढे जा. मग इथे एखादा व्यक्ती किंवा विद्यार्थी सुरुवात करू शकतो की इसवी सन 2035 मध्ये, इसवी सन 2035 मध्ये जेव्हा भारत हा विकसित अर्थव्यवस्था असेल, जेव्हा भारत ही एक जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असेल, स्वप्न बघा ना, का नाही आपण होऊ शकणार? होऊ शकतो. किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल, सांगा. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी, नाव लिहायचं नसेल नका लिहू, काही हरकत नाही. देशाचे पंतप्रधान व तसेच राष्ट्रपती यांच्या अभिकथनातून भारत 2035 मध्ये जर आपल्याला विकसित बनवायचा असेल तर माझा ठाम विश्वास आहे की भांडवलशाहीच्या माध्यमातून ते शक्य आहे. परंतु बघा, आपली विजन आपण सांगतोय, विजन काय? 2035 मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था कशी बनवायची, कशी बनवायची. आणि मग ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, भारत हा विकसित राष्ट्र असेल 2035 मध्ये. आणि हा विकसित राष्ट्र किंवा हे विकसित राष्ट्र हे भांडवलशाहीच्या माध्यमातूनच शक्य आहे. भांडवलशाहीच्या माध्यमातून हे शक्य आहे. भांडवलशाहीच्या माध्यमातून हे शक्य आहे हे ठामपणे का म्हणायचंय आता? कारण इतिहास आणि पाठीमागची आपली आणि आत्ताची सुद्धा मित्रांनो जी काही उदाहरणं आपल्या सोबत आहेत, तिथे आपल्याला जे तुम्ही मेन बॉडीमध्ये चर्चा केलेली आहे की भांडवलशाहीचा पर्याय कोण आहे? समाजवाद आहे. पण समाजवादामध्ये हुकुमशाही आहे, आणि ह्या हुकुमशाहीमध्ये मानवी मूल्य, मानवी हक्क यांची नेहमी काय होते? पायमल्ली होते. मग तसा विकास, तशी वृद्धी आवश्यक आहे का? नाही. भांडवलशाहीमध्ये मात्र लोकशाही, मानवी हक्क, व्यक्तिवाद स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींचं अस्तित्व राहू शकतं. हे तुम्ही सांगितलंय ऑलरेडी मेन बॉडीमध्ये. मग तिथे सांगितलेलं असल्यामुळे कन्क्लुजन मध्ये तुम्हाला आणखी पुन्हा ते सांगायची गरज नाहीये की नाही भांडवलशाहीमुळे हे कसं शक्य आहे वगैरे वगैरे, हे सांगितलंय. आता आपण त्याच्या पुढे जातोय की 2035 मध्ये माझा देश हा विकसित असेल, माझा देश हा जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि हे भांडवलशाहीच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं फक्त जेव्हा की माझ्या देशामध्ये प्रचंड विविधता आहे, प्रादेशिक असमतोल आहे, विविधता आहे. आणि ह्या अशा देशामध्ये भांडवलशाहीच्या मुळे निर्माण होणारी आर्थिक वृद्धीची फळं सर्वांना समान रीतीने पोहोचविण्यासाठी मी इथे 2 प्रकारचे उपाय सुचवतोय. एक म्हणजे शासनाचे नियंत्रण.
शासनाचे नियंत्रण. बाजारपेठ पूर्णपणे मुक्त असावीच, पण बाजारपेठ पूर्णपणे अनियंत्रित नसावी. बाजारपेठ पूर्णपणे अनियंत्रित नसावी हे आपण इथे सांगू शकतो. तिथे शासनाचं नियंत्रण असावं, कारण शासन हे लोकांना जबाबदार असतं, शासन लोकांना उत्तरदायी असतं. हे सगळं लिहा याच्यामध्ये की शासन हे लोकांना उत्तरदायी असतं, पण भांडवलशाही तशी उत्तरदायी कुणालाच नाहीये. त्यामुळे भांडवलशाही हे अतिशय प्रभावी इंजिन जरी असलं तरी ह्या इंजिनावरती ब्रेक असला पाहिजे, लगाम असला पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे, आणि हे शासनाच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि मग पुढचा पॅरा सांगा की का? कारण शासन लोकांना उत्तरदायी असतं, भांडवलशाही उत्तरदायी नसते. हे उत्तरदायित्व तिच्यात निर्माण करायचं असेल, हे अकाउंटेबिलिटी त्याच्यामध्ये आणायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? तिथे शासनाचं नियंत्रण ठेवावं लागेल. आणि शासनाच्या नियंत्रणाखाली म्हणजेच राज्यघटनेच्या नियंत्रणाखाली भांडवलशाहीने काम केलं पाहिजे. तर ती उत्तरदायी असेल, ती संवेदनात्मक असेल, ती प्रतिसादात्मक बनेल. हे तिन्ही मुद्दे त्याच्यामध्ये लिहा. कीवर्ड ऍड करण्याचा प्रयत्न करा. आणि एवढंच नाही, आपण मागे सांगितल्याप्रमाणे तिथे काय जोडा? त्याला सपोर्ट जोडा. सपोर्ट कुठला जोडाल? तर तो म्हणजे वर्ल्ड बँकेचा सपोर्ट जोडा. की जागतिक बँकेने 2008 मध्ये जेव्हा जागतिक संकट निर्माण झालं, आर्थिक संकट, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं की भांडवलशाहीमुळे निर्माण होणाऱ्या व्यवस्था आणि भांडवलशाहीमुळे निर्माण होणारी वृद्धी जर शाश्वत बनवायची असेल तर शासन संस्थेचं किमान स्तरापर्यंत नियंत्रण हे आवश्यक आहे. व त्यामुळेच भांडवलशाहीमुळे आपण जर हे करू शकलो, भांडवलशाहीमध्ये जर आपण शासनाचं नियंत्रण ठेवू शकलो, तर निश्चितपणे ती रिस्पॉन्सिव्ह असेल, प्रतिसादात्मक असेल, ती संवेदनशील असेल, आणि तिची फळं हे सर्वांना समानरित्या वाटून देता येऊ शकतील. आणि मग याच्यामध्ये तुम्ही आणखी एक उदाहरण द्यायचं असेल तर देऊ शकता सीएसआरचं पण तुम्ही उदाहरण देऊ शकता. हे सीएसआर करायला कोण लावलं? शासनाने लावलं. मग ते करतायत. हा एक मुद्दा झाला. म्हणजे एका बाजूला आपण त्याला देऊ शकतो, सांगू शकतो. दुसऱ्या बाजूला खूप छान उदाहरण दिलंय. ते म्हणजे काय बघा? खूप छान उदाहरण आणि लाजवाब आहे. म्हणजे ते अतिशय लाजवाबच उत्तर दिलेलं आहे. दी बेस्ट आहे. आणि ते कोणतं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो, इथे प्राचीन खूप सुंदर त्याचा कन्क्लुजन केलेलं आहे. आणि ते म्हणजे माहिती काय आहे? ते म्हणजे नॉर्डिक जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये भांडवलशाही पण आहे. पण भांडवलशाही असताना शासनाच्या नियंत्रणातून या स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये म्हणजे फिनलंड, नॉर्वे, स्वीडन यासारख्या देशामध्ये जगातील सर्वोत्तम मानवी विकास साध्य करण्यात आलेला आहे. जगातील सर्वोत्तम मानवी विकास साध्य करण्यात आलेला आहे. पण त्या देशामध्ये समाजवाद नाहीये, त्या देशामध्ये भांडवलशाहीच आहे. पण भांडवलशाही जरी असली तरी दुसऱ्या बाजूला शासन संस्था ही सुद्धा तिथे काय करते? काम करते. जे आपण पहिला मुद्दा सांगितला त्याच्यानंतर आपण हा दुसरा सांगतोय की स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये ज्या पद्धतीने भांडवलशाहीचं प्रारूप अस्तित्वात आहे ते प्रारूप आपण सर्वत्र राबवू शकतो, भारतामध्ये राबवू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून भांडवलशाहीच्या आधारे आर्थिक वृद्धीही साध्य करता येईल आणि त्याचबरोबर त्याची फळं सर्वांमध्ये समान वाटपही करता येतील, सर्वांमध्ये समान त्याचा उपयोगही करता येईल, त्याला अधिक सर्वसमावेशक बनवता येईल. हे इथे आपण सांगू शकतो. स्कॅन्डिनेव्हियन देशांचं हे दुसरं उदाहरण सांगू शकतो. आणि अशा रीतीने एका बाजूला काय झालं? तुमची व्हिजन पण त्यामध्ये आली ना, तुमचं व्हिजन पण आलं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केला. कसा? शासनाच्या नियंत्रणातून आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांचे उदाहरण देऊन तुम्ही काय केलं? प्रॉब्लेम पण त्या ठिकाणी सॉल्व्ह केला. हा जो ऍटिट्यूड आहे ना, हा ऍटिट्यूड किंवा हे अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे का, हे वन ऑफ द बेस्ट आन्सर होऊ शकतं तुमच्या कन्क्लुजनचं. आणि त्याच वेळेस जर तुम्हाला आणखी याला समजा काही पुश करायचं असेल किंवा जोड द्यायची असेल तर शेवटी एखाद्या कोटेशनने तुम्ही याचा एंड करू शकता. शेवटी एखाद्या कोटेशनने तुम्ही याचा एंड करू शकता. मग सांगू शकता, एक पुस्तक आहे जगदीश भगवती यांचं,
जगदीश भगवती यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इन द डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन. इन द डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन या पुस्तकामध्ये जगदीश भगवती असं म्हणतात की जेथे जेथे समाजवाद किंवा सर्वसमावेशक विकासाच्या नावाखाली समाजवाद अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न झाला किंवा आणला गेला, तेथे तेथे हुकुमशाही व हुकुमशाहीतून रक्तपात घडून आलेला आहे. रक्तपात घडून आलेला आहे. परंतु जेव्हा जग आणि जागतिक समाज भांडवलशाहीच्या या नव्या व्यवस्थेचा स्वीकार केला, तेव्हा मात्र उत्पादनही वाढलं, उपभोगही वाढला, जीवनमानाचा दर्जाही उंचावला आणि मानवी समाजाचे व तत्पर्यायाने पर्यावरणाचेही प्रश्न सुटायला मदत झाली. इन द डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन, जगदीश भगवती. एंड करा, फिनिश. अशा पद्धतीने आपण याचा कन्क्लुजन करू शकतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.